महाराष्ट्र TT 2026ची तयारी करत असाल तर स्टेट बोर्डचे महत्त्व तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून विज्ञान विषयाशी संबंधित स्टेट बोर्डची चॅप्टर वाईज रिव्हिजन करत आहोत. यामध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन घेत आहोत आणि ते क्वेश्चन एकदम विश्लेषणासहित डीपमध्ये विश्लेषण पाहत आहोत, जेणेकरून आपले त्या चॅप्टरची पूर्ण तयारी होत आहे. चला तर मग आपण आत्तापर्यंत 6वीच्या विज्ञानमधील 8 चॅप्टर पाहिले आहेत. आता हा जो आहे तो 9वा चॅप्टर आहे, गतीचे प्रकार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे गतीचे प्रकार, गती आणि गतीचे डेफिनेशन आणि गतीचे प्रकार दिलेले आहेत. तर वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन यालाच वस्तूचे गती असे म्हणतात. म्हणजे ही जी ट्रेन आहे ही एका ठराविक वेळेमध्ये ही एका जागेवरून निघाली, दुसऱ्या जागेवर जात असताना त्याचे विस्थापन होत आहे. हा बॉल आहे, हा बॉल वरून टाकला तर जागा बदलतो, हा विस्थापित होतो म्हणजे खाली पडतो, म्हणजे तो विस्थापित होतो, त्यालाच त्या वस्तूची गती म्हणतात. गतीचे प्रकार आहेत रेषीय गती आणि नैकरेषीय गती. तर रेषीय गतीमध्ये रेल्वे गाडी किंवा मग कार आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकाच दिशेमध्ये जात आहे, तर त्याला रेषीय गती असे म्हणतात. संचालन करणारे जे सैनिक आहेत ते त्याच एकसमान गतीनेच ते जागा बदलत आहेत, परंतु घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती मात्र एकसारखी असताना दिसून येत नाही. त्याच्यामुळे हे जे सैनिक आहेत, हे संचालन करणारे सैनिक, त्यांची स्पीड तेवढीच राहत आहे, पण ही घसरगुंडीवर मुलगी जाताना स्लो जाते आणि येताना तिची गती बदलत आहे. त्यामुळे ही आहे ही रेषीय एकसमान गती संचलन करणारे सैनिक. आणि हे जे आहेत घसरगुंडीवरून जी मुलगी खेळत आहे तिची रेषीय असमान गती असं इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन पाहूया आपण. वस्तू समान अंतर समान वेळेत पार करते ही गती कोणती आहे? इथे समान वेळेमध्ये समान अंतर म्हणजे आपण जसं सैनिकाचं उदाहरण घेऊन, संचलन करणाऱ्या सैनिकाचं उदाहरण घेऊन पाहिलं की सैनिक समान अंतर समान वेळेत पार करतात, तर त्याला कोणती गती म्हणतात? रेषीय असमान गती असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. झोपाळ्याची हालचाल कोणत्या प्रकारची गती आहे? रेषीय गती, वर्तुळाकार गती, आंदोलित गती, यादृच्छिक गती. तर झोपाळा खेळत असताना ते जे झोका आहे तो पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणी येतो, म्हणजे त्याला आंदोलित गती असे म्हणतात. तर आपण हे जे गतीचे पूर्ण प्रकार आहेत त्याचं ते पुढे पाहणारच आहोत. त्याच्यामुळे याचं जे ॲन्सर आहे ते आंदोलित गती ही आहे. चला तर मग त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. झोपाळा नेहमी एका टोकाहून दुसऱ्या टोकावर परत येतो, त्याला एका फेरीसाठी जो आहे तो साधारण तेवढाच वेळ लागतो. यंत्र चालू असताना सुईची हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा ही आंदोलित गतीचे उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वस्तू एकाच मार्गावर जी आहे पुन्हा पुन्हा फिरते ती कोणती गती आहे? इथे सांगितले आहे वस्तू एकाच मार्गावर पुन्हा पुन्हा फिरते ती कोणती? यादृच्छिक, नियतकालिक, रेखीय, असमान गती. तर याचं जे उत्तर आहे ते आहे नियतकालिक गती. तर याचं स्पष्टीकरण पाहूया. आंदोलित गती आणि वर्तुळाकार गतीच्या उदाहरणावर आपल्या असे लक्षात आले की काही वस्तू एका ठराविक कालावधीमध्ये एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. म्हणजे आपण बघितलं की झोपाळ्यावरून जी मुलगी झोका घेत होती ती ठराविक वेळेमध्ये एक आंदोलन पूर्ण करत होती, एक फेरी पूर्ण करत होती. घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो, तर मेरीगो राऊंडसुद्धा ठराविक वेळेतच आपली एक फेरी पूर्ण करतो. वस्तूमधील या
या जे गती आहे तिला नियतकालिक गती म्हणतात. म्हणजे ठराविक वेळेमध्येच हे जे इथं घड्याळीचं दिलेलं आहे हे ठराविक वेळेमध्येच आपली एक फेरी पूर्ण करतो, पुन्हा झोका ठराविक वेळेमध्येच पूर्ण करतो, त्याच्यामुळे अशा गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे ते उदाहरण देऊन एक्सप्लेनेशन दिलेलं आहे गतीच्या प्रकारांचं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, फुलपाखराच्या हालचाल जी आहे ती कोणती गती आहे असं इथे विचारलेलं आहे. रेखीय गती, वर्तुळाकार गती, यादृच्छिक गती, नियतकालिक गती. आपण आता रेषीय गती म्हणजे काय हे बघितलं आहे. वर्तुळाकार गती हे पण बघितलेले आहे. पुन्हा नियतकालिक गती हे पूर्ण एक्सप्लेनेशन आपण अगोदर पाहिलं आहे. तर फुलपाखराची जी गती आहे ती यादृच्छिक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. कसं ते मग याचं एक्सप्लेनेशन पाहूया. इथे याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फुलपाखरू सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलाच्या मागे त्याच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते, अशा गतीला यादृच्छिक गती म्हणतात. म्हणजे फुलपाखरू आपण लहानपणी पकडताना एका फुलावरून दुसऱ्या फुलावर कुठे पण फिरत असते, त्याची निश्चित दिशा किंवा त्याला काही निश्चित नसते, त्याच्यामुळे जे असं निश्चित नसते त्याला यादृच्छिक गती म्हणतात. फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गतीसुद्धा यादृच्छिक आहे. रांगणारे बाळ, भटकी जनावरे सर्व जे आहेत ती यादृच्छिक गतीचे उदाहरणं आहेत असं इथे सांगितलं आहे. तर ही उदाहरणे सुद्धा एक्झाममध्ये येऊ शकतात, त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलते अशा गतीला यादृच्छिक गती म्हणतात. तिथे याचं डेफिनेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरमधला, चाल म्हणजेच त्याला आपण स्पीड म्हणतो. स्पीड. तर एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करते हे उदाहरण सोडवत असताना पार केलेले अंतर ते अंतर पार करण्यास किती वेळ लागतो यावरून गुणोत्तर काढावे लागते असे इथे सांगितलेलं आहे. तर इथे याची डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे याचं जे आहे ते फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला खूप जास्त महत्त्वाचा आहे. एकक कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतरात त्या वस्तूची चाल म्हणजेच स्पीड म्हणतात. चाल मग फॉर्म्युला काय आहे, पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागणारा वेळ, हे याचं सूत्र आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि याचं युनिट पण इथे दिलेलं आहे. किलोमीटर, तास, मीटर पर सेकंद, मीटर आणि सेकंद हे याचं एकक पण दिलेलं आहे. तर या चॅप्टरमध्ये एवढेच क्वेश्चन होते. तर अशाच पूर्ण चॅप्टरची जी रिव्हिजन आपण करून घेणार आहोत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल.